हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट असा पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी मी वापरला आहे मटार, शिमला मिरची, फ्लावर, टोमॅटो, कांदा आणि बटाटा आणि बासमती तांदूळ। आता आपण चला राईस कसा बनवायचा कुकरमध्ये ते तुम्हाला मी दाखवते। कुकरमध्ये आपण आधी तेल टाकून घेऊया। तेल मस्त गरम करून घेऊया आपण आधी। नंतर आपण थोडंसं जिरं टाकूया, राई टाकूया, त्यानंतर आपण कांदा टाकूया त्याच्यामध्ये। कांदा मी ना उभा चिरला आहे, बारीक नाही चिरलाय, उभा चिरून घेतलाय। आणि आपण मस्त कांदा थोडासा आपण फ्राय करून घेऊया, थोडासा कलर चेंज करून देऊया कांद्याचा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो सुद्धा मी अशाच प्रकारे कट केलेत, मी उभे चिरलेत। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आपण ॲड करूया आणि परत हे आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया। आलं लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो। त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या आपण घेतल्या आहेत, फ्लावर, मटार, बटाटा, आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत ना त्या आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। शिमला मिरची, अशा प्रकारे मी सर्व भाज्या ज्या होत्या घरी त्या मी सर्व ॲड केल्या आहेत। झटकीपट असा कुकरमध्ये आपण पुलाव बनवणार आहोत। सर्व भाज्या मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता हळद टाकूया, गरम मसाला टाकूया, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि आपला पुलाव मसाला ॲड करूया। सर्व मिक्स करून घेऊया मसाले आपण आणि नंतर आपण राईस ॲड करूया त्याच्यामध्ये। राईस ॲड करून झाल्यावर ना आपण राईस एकदा पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया, सर्व मसाले आणि सर्व भाज्या राईसमध्ये एकदम प्रॉपर असं। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया। एक चमचा आपण आता वरून तूप टाकणार आहोत। तुपाने कसं राईस मस्त असा लूज होतो, अजिबात चिकट असा होत नाही, म्हणून थोडंसं तूप ॲड करायचं। आणि आपल्याला पण तब्येतीसाठी चांगलं तूप, म्हणून तूप वरून आपण ॲड करूया 1 चमचा। आणि आता आपण कुकर बंद करून घेऊया। कुकरच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्टीमध्ये पण होऊ शकतो, पण आपण 3 शिट्ट्या देऊया। कुकरमध्ये कसं राईसने एकदम झटकीपट होऊन जातो। वाव, किती छान सुगंध येतोय, तुम्ही पाहू शकता। आता बघा किती मस्त असा राईस आपला झाला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू। सर्वांनी जेवायला या। दही, लोणचं आणि मस्त गरम गरम असा पुलाव, अजून काय पाहिजे। वाव, थँक्यू।